स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएड रिझल्ट लागलेला आहे आणि बीएड करिता जे विद्यार्थी रजिस्ट्रेशनची वाट बघत आहेत, कॅप राऊंडची वाट बघत आहेत, मी 2-3 व्हिडिओ म्हणजे बनवलेले आहेत आणि व्हिडिओ सुद्धा शेअर केले आहेत. त्यामध्ये विद्यार्थी जे कमेंट करत असतात की सर फीज किती असणार आहे, त्यानंतर आपलं गव्हर्नमेंट कॉलेज आम्हाला मिळेल का, आमचे पर्सेंटेज एवढे आहे, आमचा स्कोर एवढा आहे. तर याकरिता मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे की 30 पेक्षा कमी जर मार्क्स असेल तर चान्सेस कमी आहे आणि 30 पेक्षा जास्त मार्क्स असेल, 85 पेक्षा जास्त मार्क्स असेल, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. हे अजून एक लक्षात घ्यायचं आहे. त्याचं क्लॅरिफिकेशन तुमच्या समोर देतो आहे आणि फीजच्या संदर्भात सुद्धा सांगतो आहे की फ्री कोणाला असणार आहे, एससी विद्यार्थ्यांना फीज किती लागणार आहे, एसटी विद्यार्थ्यांना फीज किती लागणार आहे, ओपनच्या विद्यार्थ्यांना फीज किती लागणार आहे, मुलींना फीज लागणार आहे की नाही, याचं संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जातील. सोबतच आपल्याकडून जे एखाद्या कॉलेजने फीज जरी लुबाडली असेल किंवा मागितली असेल तर त्याची फीज सुद्धा आपण परत मागू शकतो. तुमचे डॉक्युमेंट जर अडवून ठेवले असेल ते डॉक्युमेंट सुद्धा आपण परत मागवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहितीचं अपडेट मिळेल आणि ज्यातून तुम्हाला तुमचा लाभ होईल, तुमच्या मित्रांचा सुद्धा लाभ होणार आहे. लक्षात घ्यायचं आहे की जे बीएडची जी प्रोसेस सुरू होणार आहे, बीएडचे प्रोसेस करता वेळ आहे, पुन्हा 10 दिवस लागेल रजिस्ट्रेशन सुरू व्हायला. रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर कॅप राऊंड नंतर पहिला, दुसरा आणि तिसरा कॅप राऊंड. ज्या वेळेला पहिल्या कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळत आहे तर तुम्हाला 1000 रुपये फीज भरावं लागते. जे पहिल्यांदा फीज जे भरतो आपण ते कन्फर्मेशन मध्ये म्हणून 1000 रुपये फीज भरता. पण ओपनचा जर विद्यार्थी असेल तर ओपनची फीज किती असणार आहे? त्यात 3 प्रकारची कॉलेजेस आहेत. एक प्रायव्हेट कॉलेज, एक गव्हर्नमेंट कॉलेज आणि एक एडेड कॉलेज म्हणजे अनुदानित कॉलेज, असे 3 टाईपचे कॉलेजेस आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की जे प्रायव्हेट कॉलेज आहेत, पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करू. गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जी फीज असते ते 3,500-4,000 हजार रुपये फीज असते. काही कॉलेज पूर्ण फीज घेत असते आणि ती फीज जी आहे ती फीज तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून ती परत करत असते. स्कॉलरशिप कोणाला मिळते तर स्कॉलरशिप एससी, एसटी, ओबीसी, एनटी, विजेएनटी या सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. ईएसडब्ल्यू इथपर्यंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. ओपनच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. लक्षात घ्यायचं आहे की ओपनच्या विद्यार्थ्यांची फीज जी प्रायव्हेट कॉलेज आहे त्या प्रायव्हेट कॉलेजची फीज ही सारखीच असत नाही. वेगवेगळ्या कॉलेजेसची वेगवेगळी फीज असते. कोणत्या कॉलेजची फीज 17,000 असते, कोणत्या कॉलेजची फीज 20,000, 24,000, 27,000 रुपयापर्यंत ही कॉलेजची फीज आहे एका वर्षाची. म्हणजे 2 वर्षाची तुम्हाला 20,000 असेल तर 2 वर्षाची तुम्हाला 40,000 रुपये द्यावे लागणार आहेत. ही झाली प्रायव्हेट कॉलेजची फीज ओपन करिता. नंतर ओबीसीचे विद्यार्थी असतील तर ओबीसी विद्यार्थ्यांनाही तेवढीच फी तुम्हाला द्यावी लागते. पण ओबीसी विद्यार्थ्यांना ही अर्धी स्कॉलरशिप मिळत असते, म्हणजे 50% स्कॉलरशिप मिळत असते. तुम्ही जर 20,000 रुपये फीज भरली असेल तर तुम्हाला कॉलेजच्या माध्यमातून किंवा सरकारच्या समाज कल्याणच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये परत मिळते, तुमच्या अकाउंटला येत असतात, जे तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर. म्हणजे तुम्हाला 50% स्कॉलरशिप आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर एससी आणि एसटी जे विद्यार्थी आहेत, एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढीच फी लागते, पण त्यांना फीज द्यायची नसते, हे लक्षात घ्यायचं आहे. एससी आणि एसटी विद्यार्थी जे असतील त्यांना पुन्हा सांगतोय की तुम्हाला कोणतेही हे जे कॉलेजेस प्रायव्हेट असेल, एडेड असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असेल त्यात कोणतीही फीज भरायची नसते. त्याच्या मागचं कारण काय तर तुमच्या वतीनं शासन ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून फीज कॉलेजला देत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण आपल्याकडे 20,000, 10,000, 50,000 ही स्कॉलरशिप नसते, म्हणून शासन तुम्हाला रिझर्वेशनच्या माध्यमातून तुमची फीज शासन आपल्या वतीनं कॉलेजला देत असते. आणि ते कुठून देत असते तर कॉलेजमध्ये स्कॉलरशिप 2 पद्धतीने येत असते, आपल्याला माहिती आहे, एक स्टुडंटच्या नावाने आणि एक कॉलेजच्या नावाने. मग कॉलेजला तुम्हाला परत करावं लागते, जी फीज कॉलेजची असते ती कॉलेजची परत करावं लागते, तुमची आहे तुमच्याकडे ठेवावं लागते. मग कॉलेजवाले तुम्हाला काय करतात की कॉलेजवाले तुम्हाला फीज मागतात की आमची फीज 20,000 रुपये आहे तर तुमची 20,000 रुपये भरा आणि त्यानंतर ज्या वेळेला तुमची स्कॉलरशिप येईल त्यावेळेला तुम्ही ते स्कॉलरशिप देऊ नका, असे ते सांगतात. पण लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, शासनाचे 2 परिपत्रक आहेत. एक समाज कल्याण विभागाचे परिपत्रक आहे आणि आदिवासी विकास विभागाचे परिपत्रक आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. यावरती मी हे दोन्ही GR टाकतो आहे आणि शासन निर्णय टाकतोय, परिपत्रक टाकतो आहे. म्हणजे तुम्हाला त्यातनं तुमचे डोळे उघडणार आहे की सर बोलत आहे हे खरंच आहे का. कारण या माध्यमातून मी विद्यार्थ्यांची कामं केलेली आहेत, विद्यार्थ्यातले पैसे परत मागितलेले आहेत, विद्यार्थ्यांना 0 रुपयात ऍडमिशन करून दिले आहेत. म्हणून मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी विद्यार्थी माझ्या या सल्ल्याच्या माध्यमातून फायदा घेतलेला आहे ते कमेंटद्वारे तुम्हाला ते सांगतील, जर व्हिडिओ बघत असेल तर.
लक्षात घ्यायचं आहे की एससी आणि एसटी करिता कोणतीही फीज या ठिकाणी भरायची नसते, कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे की स्कॉलरशिप होल्डर म्हणजे स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांकडून कॉलेजने कोणतेही शुल्क आकारू नये. शुल्क म्हणजे कोणती फीज आकारू नये. त्यात कोणती येते? एक, परीक्षा शुल्क आकारू नये, नंतर शिक्षण शुल्क आकारू नये, नंतर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फीज जो काही विकास चार्ज असते तो डेव्हलपमेंट फीज आकारू नये. असे 3 ते 4 या व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क कॉलेजकडून आकारू नये. आणि जर एखादी कॉलेज जर ही फीज आकारत असेल तर त्या कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं त्या ठिकाणी खुद्द नमूद केलेलं आहे. स्कॉलरशिपचा जो GR आहे त्या GR मध्ये नमूद केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या GR चा संदर्भ देऊन कोणत्याही प्रिन्सिपलला आपण आपले पैसे देऊ नये किंवा मॅनेजमेंटला ते पैसे देऊ नये. ते मॅनेजमेंट तुमच्याशी खोटं बोलतात. खोटं कसे बोलतात? तर ते म्हणतात की आम्ही कॉलेज कसं चालवायचं, जर तुम्हाला आम्ही तुमच्याकडून फीज घेऊ नये तर आम्ही कॉलेज कसं चालवावं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर कॉलेज चालवण्याकरिता यांच्याकडे पैसे नसेल तर कॉलेज यांनी चालवलंच नसतं. कारण यांना कॉलेज चालवण्यासाठी सरकार आपल्या वतीनं स्वतः पैसे यांना देत असते, जे ट्युशन फीज म्हणून देत असते, जे डेव्हलपमेंट फीज म्हणून देत असते. त्याच्यामुळे आपण स्वतःहून फीज द्यायची नाही, कारण तुम्ही दिलेली जर डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फीज जर तुम्ही दिलेत तर कॉलेजवाले ज्या वेळेला तुम्ही कॉलेज सोडता त्यावेळेला ते परत देत नाहीत. आणि तुम्ही दिलेली जी फीज आहे, तुमच्याकडून भेटलेली जी फीज आहे कॉलेजला, ती सुद्धा म्हणजे समाज कल्याणकडून किंवा आदिवासी विभागाकडून जी स्कॉलरशिपच्या माध्यमातून यांना दिलेली फीज असते ते फीज आणि तुम्ही दिलेली स्वतः फीज, ह्या दोन्ही फायदा हा कॉलेजचा होत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कोणीही डीएड ला ऍडमिशन करत असताना फीज देऊ नये. कारण डेव्हलपमेंट फीज आणि ट्युशन फीज हे समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभाग आणि ओबीसीचा इतर मागास बहुजन कल्याण विभाग हे देत असते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हा महत्वाचा GR असणार आहे. त्यामुळे 0 रुपयात तुमचे एससी आणि एसटी ला ऍडमिशन मिळणार आहे. नंतर विषय आला आपला मुलींचा. लक्षात घ्यायचा आहे, चंद्रकांत पाटील हे जेव्हा मंत्री होते, म्हणजे ज्या वेळेला तंत्र व विज्ञान मंत्री होते हे आपले, तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, GR घोषणा केलेली होती की महाराष्ट्रातील सर्व मुलींचं जे काही शिक्षण आहे ते आम्ही मोफत देणार आहोत. आणि तो कोणते कोर्सेस असणार, तर त्यात 642 जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये असणाऱ्या सर्व काही कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेससाठी एज्युकेशन आम्ही काय देणार, मोफत. म्हणजे यांची फीज कोण भरणार आहे 642 कोर्सची, तर शासन भरणार आहे. तुमच्या वतीनं कोण भरणार आहे? शासन भरणार आहे 642 कोर्स. म्हणून लक्षात घ्यायचे आहे, नर्सिंग असो, कोणताही कोर्स असो, MBBS असो की कोणतीही कोर्स असो, डेंटल असो, ह्या सर्व जेवढे काही कोर्सेस आहेत 642 त्या सर्व कोर्सची फीज कोण भरणार आहे, तर आपलं विकास विभाग म्हणजे आपलं कोण भरणार आहे, आपापल्या समाज कल्याण विभाग असो, आदिवासी विभाग असो किंवा इतर बहुजन कल्याण विभाग असो, असे वेगवेगळे विभाग तुमच्या वतीनं ते भरणार आहेत. म्हणजे मुलींना, सर्व मुलींना मोफत असणार आहे. हा सुद्धा GR मी आपल्या ग्रुपला टाकतो आहे विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचा विषय असा असणार आहे की हा GR जो आहे, काही GR लागू झालेला नाही. म्हणजे काही कॉलेजेस असे आहेत की जे लागू केलेले जात नाही. तुम्हाला असंच वाऱ्यावर उडवून हे करतात की नाही बा असं काही GR नाही आहे. पण लक्षात घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्याला असा GR पाहिजे असेल तर ग्रुपला जॉईन व्हा. त्यांना नक्की GR लागेल आणि त्यांच्या प्रिन्सिपल सोबत आपण बाचाबाची करून तुमचे पैसे वाचवण्याचा आपण काम करू. सोबतच तुमचे डॉक्युमेंट अडवत असतील, तुमचे हॉल तिकीट अडवत असतील तरी पण आपण त्यासाठी काम करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी तुम्ही आपल्या ग्रुपशी जोडून राहा. आपल्या या जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे, SC ST ओपन आणि मुलींना SC ST यांना मोफत आहे आणि ओपनना जी काही फीज आहे ती मी तुम्हाला फीज सांगितलेली आहे. ती फीज त्या विद्यार्थ्यांना ओपनच्या कॉलेजला लागणार आहे. ऍडेड म्हणजे अनुदानित कॉलेजला 3,500 रुपये 4,000 रुपये फीज लागते आणि इतर जे कॉलेजेस आहेत त्यांना प्रायव्हेट कॉलेजला मात्र फुल फीज लागणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता. ही जी माहिती आहे फीजच्या संदर्भात, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे त्याला जॉईन व्हा आणि जे काही शासनाचे निर्णय आहे, परिपत्रक आहेत, GR आहे, या माध्यमातून आपला स्वतःचा फायदा करून घ्या आणि आपल्या मित्रांचा, मैत्रिणींचा आणि नातेवाईकांचा सुद्धा फायदा करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.